गुरुच्या आज्ञेनं विठ्ठलपंतांनी दुसरं डबल लग्न केलं बरं का. गुरुची आज्ञा होती, करायचं नव्हतं त्यांना, ते संन्यासी झाले होते. इतके सुंदर दिसायला होते विठ्ठलपंत, फार छान. आपल्या आपेगावचा जन्म आहे त्यांचा. आपल्या मराठवाड्यात पैठणच्या जवळ आपेगाव नावाचं गाव आहे, तिथला जन्म आहे. 5 मिनिटाची कथा ऐका एवढी. आळंदीला तीर्थयात्रा करत असताना सिद्धोपंताच्या मुलीशी लग्न झालं त्यांचं. मनीषा मीनाक्षी नाव होतं. ज्येष्ठ नाव असल्यामुळे रुक्मिणी केलं आणि विठ्ठलपंत रुक्मिणीचा विवाह झाला. संसारात मन लागत नाही, लेकरू बाळ होत नाही. सारखं म्हणायचे घेऊ का ग संन्यास, घेऊ का ग संन्यास. अशी कोणतीच पत्नी म्हणत नसते घ्या म्हणून. बघा किती सहन करावं लागतं. ऐका हो, सहन करणारे देव होत असतात, सहन करणारे साधू होत असतात, सहन करणारे माणसं होत असतात. आपल्या रामकथेची विनंती आहे, सहन करायचं शिकवतो मी तुम्हाला. किती सहन करायचं एवढी कथा ऐका. घेऊ का ग संन्यास, घेऊ का ग संन्यास. एक दिवस सहज रुक्मिणी मातेच्या मुखातून निघून गेलं, घ्या बरं एकदाच. सहज म्हटल्या पण त्यांनी खरंच धरलं. विठ्ठलपंत काशीला गेले, रामानंद स्वामीकडून संन्यासाची दीक्षा घेतली. 12 वर्ष आले नाही. रुक्मिणी माता बिचारी आळंदीला त्या सुवर्ण पिंपळाला रोज प्रदक्षिणा मारायची. बहिणींनो, तुम्हाला एक मंत्र सांगतो आज जाता जात. तुमच्या जीवनात पैसे कमी पडत असतील, धन कमी पडत असेल, संकट येत असेल तर माझं ऐका. आळंदीला गेलं की माऊलीच्या मंदिरात गेल्यावर त्या पिंपळाला 7 प्रदक्षिणा मारायचं. तो सुवर्ण पिंपळ आहे, तो सोन्याचा पिंपळ आहे. सोन्याचा पिंपळ का म्हणतात त्याला? जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ का म्हणतात? ऐका ऐका बहिणींनो, या देशाला, या जगाला ज्यावेळेला नष्ट केलं जातं, जग जेव्हा पाण्यात जातं, संपून जातं, त्यावेळेला या जगातलं सगळं धन त्या सोन्याच्या पिंपळाच्या खाली ठेवण्यात येतं. म्हणून त्याला सुवर्ण पिंपळ म्हणतात. त्याला रोज प्रदक्षिणा 7 मारायच्या. तुम्ही म्हणाल महाराज शिदोडून बीडला जायचं, बीडून एसटी मध्ये बसायचं, पुण्याला उतरायचं, त्या शिवाजीनगरहून पुन्हा PMTत बसायचं, कधी आळंदीला जायचं, कधी प्रदक्षिणा मारायची. इतक्या लांब जायची गरज नाही. हा अक्रूर महाराज साखरे तुम्हाला आज सांगतो बघा, तुमच्या सगळ्या माझ्या मातांनी एवढा नियम करा. रोज आंघोळ झाली तुमची, सकाळी स्नान झालं की 5 मिनिटं डोळे झाका. झाका सगळ्यांनी डोळे झाका, 2 मिनिटं सगळ्यांनी झाका. गायक वादक सगळे झाका. 2च मिनिटात मी तुम्हाला दर्शन करतो. तुम्ही डोळे झाका. सगळे झाकले सगळ्यांनी. अगदी मन दृढ करा. मी सांगतो तेवढं डोळ्यासमोर आणा. ज्यानी ज्यानी आळंदी पाहिलेली आहे डोळ्यासमोर चित्र आणा. झाकले डोळे सगळ्यांनी झाकले. वा, गेले तुम्ही, उतरले, माऊलीच्या मंदिराजवळ गेले. हैबत बाबाची पायरी आहे खाली, हैबत बाबाची, तिच्यावर पाय मांडू नका. वरच्या दगडाच्या पायरीवर पाय मांडा. गेले आतमध्ये मंदिरात गेले, चित्र डोळ्यासमोर आणा, डोळे झाकून. समोर तुम्हाला आता मंदिर दिसायला लागलं. लोटांगण घाला, लोटांगण मंदिरात. खाली तिथं संतांचे चरण रज पडलेले आहेत. ते रजकण आपल्या कपड्याला लागू दे. असू दे आपले इस्त्रीचे कपडे, असू दे आपले लॉन्ड्रीचे कपडे, असू दे आपले कोणतेही कपडे. घाला लोटांगण. घातलं लोटांगण. माऊली 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 म्हणा. लोटांगण घालत डाव्या हाताला चला. डाव्या हाताला माझ्या हैबत बाबाची समाधी आहे. जा आतमध्ये जा, घ्या हैबत बाबाच्या समाधीचं दर्शन. बुक्का आहे तिथं, बुक्का लावा, कपाळी बुक्का लावा. लावला. चला पुढे चला. उजव्या हाताला आलं की लगेच नाथ महाराजांचा पार आहे. नाथ महाराजांच्या पादुका मांडलेल्या आहेत. समोर नाथ महाराजांची मूर्ती आहे. घ्या तिथं नाथ बाबांचं दर्शन घ्या. घेतलं महाराज, चला आतमध्ये बारी लागा. पहिल्या कठड्यात आले, दुसऱ्या कठड्यात आले, तिसऱ्या कठड्यात आले, चौथ्या कठड्यात आले. चला आतमध्ये चला. आतमध्ये गेले की आता पहिला तुम्हाला सभागृह लागला. मोठा सभागृह. तिथं उजव्या हाताला लिहिलेलं आहे हे माऊलीचं मंदिर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी बांधलेलं आहे. वाचलं. समोर आता तुम्हाला माऊलीची समाधी दिसायला लागली. सगळ्यांना दिसते का?
दिसते बघा, डोळे झाकून बघा, समाधी दिसते, समाधी, त्याच्यावर फुलं वाहिलेली आहेत, बेल वाहिलेलं आहे, त्याच्यावर अभिषेक केलेला आहे, स्वस्तिकचं चिन्ह काढलेलं आहे. माझ्या माऊलीची समाधी दिसते, दिसते सगळ्यांना, सगळ्यांना दिसते बघा. समाधीला कपाळ लावा, लावा लावा तुमचं कपाळ समाधीला. लावलं लावलं, वा माऊली 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 म्हणत समोर बघा पांडुरंग रुक्मिणी आहेत. नागाचे फणे काढलेले समोर, तिथं माझा भगवान आहे. पांडुरंगाच्या पाया पडा, रुक्मिणी आईसाहेबांच्या पाया पडा. पुन्हा एकदा समाधीचं दर्शन घ्या. या बाहेर या. आले बाहेर, 2-4 कटाडातून बाहेर पडले. पुन्हा उजव्या हाताला वळले. गणपती बाप्पा आहे बघा, गणपती बाप्पा. गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. पुन्हा उजव्या हाताला आले. मुक्ताबाईचं मंदिर आहे समोर, घ्या मुक्ताबाईचं दर्शन घ्या. झालं मुक्ताबाईचं दर्शन. नंदी आहे समोर, नंदीचं दर्शन घ्या. जिथून माऊली समाधीला गेले तिथं आतमध्ये, तिथं समोर पादुका मांडलेल्या आहेत. त्या उठविला नंदी शिवाचा ढवळा. त्या नंदीकेश्वरापाशी तिथं जवळच माऊली जिथून गेले तिथं पादुका आहेत. मांडलं मस्तक, मांडलं. हा चला आता हळूहळू पुढं मंदिरात खाली उतरा. सिद्धेश्वराचं मंदिर दिसतंय, महादेवाची पिंड दिसते सगळ्यांना. वा ते बघा, ते सिद्धेश्वर दिसतोय मस्त. त्याच्यावरून टिप 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 पाणी पडतंय, धार अखंडित. महादेवाला पाणी चालू आहे. लावा पिंडीला हात लावा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मस्त अगदी डोळ्यासमोर चित्र आणा. लावा ते पाणी आपल्या कंठाला लावा, कपाळाला लावा. हे महादेवा या बाहेर या. मंदिराच्या त्या वाट्यावर बसा सिद्धेश्वराच्या. आले थोडं बाहेर, एक पिंपळ लागेल तुम्हाला, त्याला प्रदक्षिणा मारा. हळूहळू पुढे चला. पुढे गेला अजान वृक्ष दिसतो, अजान वृक्ष. तो अजान वृक्ष, तिथं काही लोक पारायण करतायत. कुणी ज्ञानेश्वरी वाचतंय, कुणी अखंड पारायण करतंय. कुणाची शेंडी वाढलेली आहे, कुणाची जप्पी केलेली आहे, कुणाच्या अंगावर कपडेच नाही. सगळेजण असे वाचतात ज्ञानेश्वरी. दिसलं चित्र? त्यांचं दर्शन घ्या. 2-4 पायाला हात लावा. ज्ञानोबाराय म्हणा, ज्ञानेश्वरी म्हणा. उतरा पायऱ्या, उतरा. पायऱ्या उतरला की समोरच सुवर्ण पिंपल दिसतो बघा. आता सगळ्यांना दिसायला लागला. बघा बघा, पिंपळाचे पानं लप 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 झपझप हलतायत त्या सुवर्ण पिंपळाला. मारा प्रदक्षिणा, मारा. मारली पहिली प्रदक्षिणा. ज्ञानदेव 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 झाली पहिली. हळूच दुसरी झाली. झाल्या का 2 प्रदक्षिणा? करा पुन्हा. ज्ञानदेव ज्ञानदेव ज्ञानदेव. तिसरी झाली, चौथी झाली, 5वी झाली, 6वी झाली, 7वी झाली. 7 प्रदक्षिणा झाल्या. समोर पुन्हा आतमध्ये आले. विनेकऱ्याचं दर्शन घ्या, पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घ्या. उजव्या बाजूला माऊलीचा फोटो आहे, डाव्या बाजूला तुकोबरायांचा फोटो आहे, मागच्या बाजूला नामदेवरायचा हैबत बाबांचा फोटो आहे. मंदिराच्या बाहेर या. मस्त वाट्यावरती बसा. पिंपळाला बघा, माऊलीच्या सोन्याच्या कळसाला बघा. हळूहळू डोळे उघडा. हळूहळू मोजून 3 मिनिटं लागले बघ. 3 ते 4 मिनिटं लागल्यात. एवढंच करायचं, 5 मिनिटं फक्त रोज. एवढं जर तुम्ही 3-4 मिनिटं त्या पिंपळाला प्रदक्षिणा मारलं ना, असे कल्याणच झालं. फार जे पाहिजे ते मिळतं. माझ्या रुक्मिणी मातेनं पिंपळाला प्रदक्षिणा माराव्या. येईल का माझा पती, येईल का माझा पती. दर्शन झालं ना सगळ्यांना? हात वर करा. सगळ्यांना दर्शन झालं का? वाह, क्या बात है. बस कल्याणच झालं आपलं. काळजीच करू नका. पुढच्या वर्षीची नारळी सप्तातली कथा दिली बाबांनी मला मगाशीच आता, बरं का. त्यामुळे आता पुढच्या वर्षी पण अशा एक संतांच्या कथा मी सांगणारच आहे तुम्हाला. काळजीच करू नका. सोडित नाही मी आता. काळजी नका करू. इकडे बघा, इकडे बघा. झालं ना दर्शन? एकदा हात वर करा सगळे. झालं ना? वा. अशा प्रदक्षिणा मारल्या. 1.25 लाख लिहिलेलं आहे तिथं, पण ते 1.25 लाख नाही, खूप आहेत महाराज. एक अंदाजे शब्द येतो. खूप प्रदक्षिणा मारल्या. आणि एक दिवस ज्या साधूकडं संन्याशाची दीक्षा घेतली ते रामानंद स्वामी आळंदीला आले. सगळे लोक त्यांचं दर्शन घेत होती. रुक्मिणी मातेनं पण त्यांचं दर्शन घेतलं. 5 मिनिटाची कथा आहे, पण ऐकायलाही गोड आहे. आपल्या संतांची, आपल्या देवाची, आपल्या ज्ञानोबांची, आपल्या संप्रदायानं आपल्या कथा सांगितल्या पाहिजे, बरं का. दुसरे लोक येऊन त्यांच्या कथा सांगण्यापेक्षा आपल्या ऐका ना. हे सगळ्या तरुणांना प्रश्न आहे माझा तुम्हाला. अय पोरांनो, तुम्हाला सगळ्याला विराट कोहली माहिती आहे? हा, माहिती आहे. तुम्हाला इकडे विराट कोहली? अय मुलींनो, बहिणींनो, माहिती आहे? तुम्ही बोलत का नाही? बोलता येत नाही तुम्हाला? हा, एका वर्गामध्ये मास्तर म्हटले सगळ्यात खोटी बातमी सांगायची. ऐका ऐका काय म्हणले मास्तर? ए बाळा, सगळ्यात खोटी बातमी सांगायची. मग एक पोरगा उभा राहिला. तर म्हणला, सर समुद्राला आग लागली. हा, आग कशाला लागली? समुद्राला आग. खोटं सांगायचं ना. जास्त खोटं सांगन त्याचा पहिला नंबर. समुद्राला आग लागली आणि समुद्रातले सगळे मासे झाडावर चढले म्हटलं, त्याचा नंबर नाही आला महाराज.
मुक्तीराम महाराज नंबर दुसऱ्याचा आला. दुसऱ्यानं काय खोटं सांगितलं ऐका ना. दुसरा म्हणला 5 महिला, 5 बाया, 5 आया एका रूम मध्ये कोंडल्या आणि बाहेरून कुलूप लावून घेतलं. फक्त खिडकी उघडी ठेवली पाहायला. तर 5 तास त्या 5 महिला बोलल्याच नाही. हा शक्यच नाही. पहिला नंबर आला ना त्याचा. असं कुठं होत असतं का महाराज? 2 मिनिटं मी थांबलो, तुम्ही लगेच बोलायला सुरू करता. मग तुम्ही बोलत का नाही? बोलत जा, मान हलवत जा, हो म्हणत जा, टाळी वाजवत जा, भजन करत जा. तुमच्यासाठी कथा आहे ना. दर्शन घेतलं रुक्मिणी मातेनं. गळ्यातले अलंकार पाहिले, कपाळाला कुंकू पाहिलं, आशीर्वाद दिला. पुत्रवती भव, अखंड सौभाग्यवती भव. आशीर्वाद दिलेला पाहिला आणि ती रुक्मिणी माता हसली. तर स्वामींनी विचारलं, काय का हसली का बाई? का माझ्या आशीर्वादात तुला काही खोट वाटते? महाराज, माझ्या कपाळाला कुंकू पाहून, माझ्या गळ्यामध्ये अलंकार पाहून तुम्ही आशीर्वाद दिला, पण 12 वर्ष झाले माझा पती घरी नाही. कुठे आहे तुझा पती? संन्यास घेऊ का म्हणायचे. रागाच्या भरात माझ्या मुखातून गेलं आणि ते खरंच निघून गेले. मुलगा नाही ना म्हटले महाराज. मुलगा संन्यास घेता येतो पण मुलगा झाल्याशिवाय नाही. बरं, संसारिकालाही संन्यास घेता येतो पण मुलगा व्हावा लागतो. मुलगा नाही, संन्यास घेतला. डोळे झाकून बघितलं तर ते साधू होते, सिद्ध होते. आपल्या आश्रमात जो आहे तोच हिचा नवरा आहे. रुक्मिणी मातेला, सिद्धोपंतांना सगळ्यांना घेऊन गेले आणि गुरुच्या आज्ञानं लग्न केलं. विठ्ठलपंतानं परत लग्न केलं, विधी केला, मोठा यज्ञ केला, पण ते आळंदीच्या ब्राह्मणांना सहन झालं नाही. अरे 12 वर्ष संसार करता, 12 वर्ष संन्यास घेता, पुन्हा संसारात येता, नियम मोडता. राग आला आळंदीतल्या ब्राह्मणांना. इतका त्रास दिला, इतका त्रास दिला शिदोडकर, इतका त्रास दिला. किती सहन करावं महाराज. एखाद्या दगडावर जर विठ्ठलपंत बसले ना, जर उठून गेले तर लोक तो दगड धुवून काढायचे. विठ्ठलपंताला पाहिलं तर लोक आंघोळ करायचे. विठ्ठलपंत ज्या रस्त्यानं जातील त्या रस्त्याला काटे टाकायचे. कोणी शेण फेकून मारायचं, कोणी दगड फेकून मारायचं. खूप त्रास दिला. ज्या गावाला जातील त्या गावात त्रास द्यायला लागले. विठ्ठलपंत गावात राहायचं नाही, विठ्ठलपंत पूजा करायची नाही, विठ्ठलपंत तुमचा चेहरा आम्हाला दाखवायचा नाही. काय त्रास आहे, काय सहन करणं आहे महाराज. किती घाव सहन केले विठ्ठलपंतांनी. ऐका, कुणी साधू होत नाही, कुणी देव होत नाही, कुणाची कथा होत नाही, कुणाचंही कीर्तन ठेवलं जात नाही, कुणाचंही चरित्र कीर्तनात येत नाही. मातांनो, सिद्ध बेटामध्ये विठ्ठलपंत राहतात. गावाच्या बाहेर डोहामध्ये आंघोळ करायची, वाहत्या पाण्यामध्ये आंघोळ नाही करायची. वाहत्या पाण्यात आंघोळ केली ते पाणी खाली आमच्या अंगावर आलं. मग इतका त्रास कुणी सहन करू शकत नाही. महाराज खूप त्रास सहन केला. मधुकरीलाची झोळी हिसकावून घ्यावी, कानाखाली मारावी, शेण फेकून मारावं, खूप सहन केलं. सिद्ध बेटा चमत्कार झाला आणि 4 मुलं जन्माला आली. सगळ्यात मोठे निवृत्तीनाथ, दुसरे ज्ञानोबाराय, तिसरे सोपान काका, चौथी मुक्ताबाई. गोंडस लेकर जन्माला आली. इतकी सुंदर की पाहिलं की आनंद व्हावा. निवृत्तीनाथ म्हणजे साक्षात सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. ब्रह्मा सोपान तो झाला, भक्त आनंद वर्तला. आदिशक्ती मुक्ताबाई, दाशी जणी लागे पायी. 4 लेकरं जन्माला आली, वाढायला लागली, मोठी व्हायला लागली. 10 वर्षाचे निवृत्तीनाथ महाराज, 8 वर्षाचे ज्ञानोबाराय, 6 वर्षाचे सोपान काका, 4 वर्षाची मुक्ताबाई. ऐका रे दादांनो, ऐका, एवढी कथा घरी घेऊन जा. रामकथा करतोय आपण, रामकथेचा संदेश सहन करावा लागेल. अरे माणूस बनणं सोपं नाही, देव बनणं सोपं नाही, संत बनणं सोपं नाही. त्याला घाव सहन करावे लागतात. ऐरणीची कथा आपण ऐकलेली आहे, किती सहन करावं लागतं. ऐका रे, तोची मोल पावे खरा, तोची मोल पावे
खरा तोची मोल पावे खरा तोची मोल पावे खरा करणेचा होय चुरा करणेचा होय चोरा तोची मोल पावे खरा तोची मोल पावे खरा तोची मोल पावे खरा तोची मोल पावे सहन करावं लागतं. तोची मोल पावे खरा. हिरा ठेविता इरणी वाचे मारिता जो घणी तोची मोल पावे खरा करणीचा होय चोरा. संत आपल्याला प्रमाण देतात, शब्द देतात, ऐका. आता एक दिवस ज्ञानोबाराय निवृत्तीनाथ महाराज गावात गेले तर लोकांनी निवृत्तीनाथ महाराजांच्या अंगावर सुद्धा शेण टाकले. एकानं माऊलीच्या हाताला धरून लोटलं, गावात यायचा अधिकार नाही तुम्हाला, संन्याशाची मुलं आहेत तुम्ही, बाटलो आम्ही तुम्हाला पाहिल्यावर. काय त्रास आहे महाराज. मुक्ताबाईची मूर्ती तिच्या हाताला धरून लोटलं लोक. विठ्ठलपंतांच्या लक्षात आलं की माझ्या बाळाला सुद्धा त्रास व्हायला लागला. बाप स्वतःला किती त्रास सहन करून घेईल पण आपल्या लेकराला त्रास सहन होऊ देत नाही. सगळ्या ब्राह्मणांना विनंती केली मला कुठला तरी न्याय द्या, पण माझ्या लेकरांना जातीमध्ये घ्या. माझा गुन्हा आहे, माझा दोष आहे, मला कुठलाही न्याय द्या, मला कुठलाही सजा द्या, पण माझ्या लेकरांना जातीमध्ये घ्या, मौजी बंधनात घ्या. ब्रह्मसभा भरली इंद्रायणीच्या घाटावर. हजारो ब्राह्मण त्या ब्रह्मसभेमध्ये एकत्रित आहेत आणि त्या हजारो ब्राह्मणाच्या साक्षीनं तिथं विठ्ठलपंत हात जोडून उभे आहेत. बघा माझ्याकडं हात जोडून विठ्ठलपंत म्हणतात कुठला तरी न्याय द्या. ओ ब्राह्मण मंडळी, कुठला तरी न्याय द्या, कुठला तरी न्याय द्या, माझ्या लेकरासाठी द्या, तुम्ही द्याल तो न्याय मला मान्य आहे. हात जोडून म्हणतायत कुठला तरी न्याय द्या. सकाळी 6 वाजता सभा सुरू झालेली आहे. दुपारचा 1 वाजलाय तरी न्याय दिला जात नाही. एखाद्या पिंजऱ्यामध्ये आरोपी उभा असावा तसे विठ्ठलपंत हात जोडून म्हणतायत कुठला तरी न्याय द्या. न्याय दिला जात नाही. ब्राह्मण लोक दूध पितात, जेवण करतात, विठ्ठलपंत मात्र पाण्याचा घोट सुद्धा नाही. कुणाला दया येत नाही, कुणाला माया येत नाही. संध्याकाळचे 6 वाजतात 6 तरी विठ्ठलपंत कुठला तरी न्याय द्यावं. ओ ब्राह्मण मंडळी, माझे 4 लेकर येतो, खूप गोंडस येतो दिसायला, त्यांना घ्यावं जातीमध्ये, त्यांना घ्या मौजी बंधनामध्ये, आम्हाला कुठलाही न्याय द्या, तुम्ही द्याल तो न्याय मान्य आहे हो, पण माझ्या 4 लेकराच्या अंगावर शेण पडत असेल, माझ्या माऊलीला जर कोणी लोटत असेल तर मला ते सहन होणार नाही. कुठला तरी न्याय द्या ब्राह्मण मंडळी, चुकलंय माझं, मी गुरुच्या आज्ञेने आलो गृहस्थ आश्रमामध्ये, मला माफ करा, कुठला तरी न्याय द्या. रात्रीचे 8 वाजले 8, सकाळी 6 वाजल्यापासून उभे असणारे विठ्ठलपंत हात जोडून न्याय द्या म्हणत होते. सगळे ब्राह्मण पाणी पित होते, दूध पित होते, जेवण करत होते. एकटे विठ्ठलपंत होते हो, फक्त डोळ्यातून अश्रूच्या धारा गळत होत्या. विठ्ठलपंत मात्र न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या एवढा शब्द म्हणत होते. 9 वाजता एक ब्राह्मण म्हटले विठ्ठलपंत तुमच्या कृत्याला न्यायच नाही. हो विठ्ठलपंत तुम्हाला कृत्याला न्यायच नाही. विठ्ठलपंत कुठला तरी द्यावं, तुम्ही द्याल तो मान्य असेल, द्यावं न्याय द्या. आणि 9:30 वाजता एका ब्राह्मणाच्या मुखातून निघालं विठ्ठलपंत देहांत प्रायचित्त. विठ्ठलपंत देहांत प्रायचित्त. सकाळी 6 वाजल्यापासून
उभे असणारे विठ्ठलपंत दहाड दिशे खाली कोसळले. एक एक ब्राह्मण उठून जात होता, एक एक ब्राह्मण उठून जात. वाहणाऱ्या इंद्रायणीच्या पाण्याकडे पाहत विठ्ठलपंत त्या इंद्रायणीच्या प्रवाहाला विचारत होते, हाच का ग न्याय मला इंद्रायणी, हाच का ग न्याय मला. वाहणारं गळगळ गळगळ पाणी म्हणत होतं, विठ्ठलपंत ध्यानत प्रायचित्त. सिद्धेश्वराच्या मंदिरात गेले तर घंट्याचा निनाद म्हणत होता, ध्यानत प्रायचित्त. सुवर्ण पिंपळाची पानं म्हणत होती, ध्यानत प्रायचित्त. एकच शब्द कानावर येत होता. डोळे झाकले की निवृत्तीनाथ दिसायचे, सोपान काका दिसायचे, ज्ञानोबाराय दिसायचे, मुक्ताबाई दिसायची. हो, रात्री 2 वाजता आले. सिद्ध बेटात आले, पाण्याचा तांब्या पुढे केला रुक्मिणी मातेनं. पाण्याचा घोटच प्यायचा, तेवढ्यात रुक्मिणी मातेने विचारलं, दिला का हो न्याय, कोणता न्याय दिला हो ब्राह्मण लोकांनी आपल्याला. घेऊ का म्हटलं आपल्या मुलांना जातीमध्ये. तो पाण्याचा घोट जातो न जातो तोच. विठ्ठलपंत म्हटले, अगं रुक्मिणी, मिळाला न्याय मिळाला. कोणता न्याय मिळाला मालक. अगं देहांत प्रायचित्त. धाड दिशी खाली कोसळली ती. कासावीस प्राण मन तळमळी. बांधल्या तळ्याचा फुटला से पाट, बांधल्या तळ्याचा फुटला से पाट, तळ्याचा फुटला से पाट, तळ्याचा फुटला से पाट. ओ गवारवाटा मुरडताती माऊली, 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 माऊली. ओ गबारावाटा, ओ बारावाटा, ओघ बारावा, ओघ बारावाटा मुरडताती. कोणता न्याय दिला. देहांत प्रायचित्त. एकदम बारीक न्याय. कोणता न्याय दिला. देहांत. या 4 लेकराला सोडून जायचं मालक. नाही, मी जाणार आहे रुक्मिणी, तू थांब. तू आई आहे ना, तू यांचा सांभाळ कर, तुझं कर्तव्य आहे. मी पाप केलंय, माझा दोष घडलाय, मला जाऊ दे. मी देहांत प्रायचित्त घेतो. उद्या या सगळ्यांना घेऊन मंदिरात जा. जातीमध्ये घेतील आपल्या मुलांना, चांगले संस्कार दे त्यांना, चांगलं घडव त्यांना. रुक्मिणी, नाही मालक. जानकी माता जशी रामप्रभूला सोडून जात नाही, तसं मला तुम्हाला सोडून जाता येणार नाही. हो मालक, तुम्ही जन्माला घातली म्हणता ही मुलं माझ्या गर्भात 9 महिने 9 दिवस राहिली. तुमच्या इतकाच माझाही दोष आहे मालक. असं करू नका. निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. मला सोडून नका जाऊ मालक. ज्या मार्गी हे चरण चालते, त्या मार्गी तुमच्या पुढे वनवासाचे मला
जेथे राम मला नाही सोडता येणार प्रभू, मला येऊ द्या मालक, मला येऊ द्या मालक, मला येऊ द्या. माझा पण दोष आहे. 4 लेकरं झोपीमध्ये आहेत रे मायबाप. ऐका, ही आपल्या महाराष्ट्रातली कथा आहे. ही आपल्या रामगडाला ज्या साधूनं निर्माण केलं त्या साधूची कथा आहे. अरे ज्या महाराष्ट्रातला सगळा वारकरी संप्रदाय प्रेम करतो त्या ज्ञानोबाची कथा आहे. ए माझ्या दादांनो, माझ्या शिदोडकर, माझ्या बहिणींनो, ऐका रे, ही महाराष्ट्राला जन्म देणाऱ्या, ज्ञानेश्वरीला जन्म देणाऱ्या माझ्या माऊलीची कथा आहे रे. माझ्या मुक्ताबाईची, माझ्या निवृत्तीनाथाची, माझ्या सोपान काकाची कथा आहे रे. अरे रामकथा चालू आहे, त्याच्यात तुम्ही संत कथा सांगताय कस काय महाराज? असा जर तुमचा प्रश्न असेल तर रामकथेकडे जाण्यासाठी तुम्हाला ही कथा ऐकावी लागेल. ऐका, माझं ध्यानात ठेवा. अरे राम बनणं सोपं नाही, माऊली बनणं सोपं नाही. आपल्याला माणूस बनायचंय, आणि माणूस बनवणारी कथा जर रामाची असेल, रामकथा, तर आपल्याला घाव सहन कसे करावे लागतात ते शिकावं लागेल. आपण प्रस्तावनेमध्ये ही कथा पाहतोय. ऐका दादांनो माझं, या 4 लेकरांना सोडून जायचंय. ओघ 12 वाटा, ओघ 12 वाटा मुरदताती, ओघ 12 वाटा मुरदताती, बांधला तळ्याचा कुठलाच पाट, बांधला तळ्याचा फुटलाच पाट, बांधला तळ्याचा फुटलाच चार लेकरं झोपीमध्ये ठेवली जातात. ऐका, रात्रीच एका कागदावरती विठ्ठलपंत सगळा मजकूर लिहून ठेवतात, चिठ्ठी लिहितात. हे निवृत्ती, तू सगळ्यात मोठा आहे, या सगळ्यांना सांभाळ बाबा. हे मुक्ता, ह्या 3 भावाला त्रास देऊ नको. तू लहान आहे, खोडकर आहे, तू लहान आहे, तू चंचल आहे. माझ्या ज्ञानाला सांभाळ, माझ्या सोपानाला सांभाळ. मी जरी नसले ना तर या 3 भावांची तू आई बन बरं. सगळं लिहून ठेव. आम्ही याच्यासाठी जात आहोत. आमचा दोष आहे तुम्हाला सोडून जाणं. मायबापानं लेकरं सांभाळली पाहिजे, पण तुम्हाला जर जातीमध्ये घेत नसतील तर आमचा जगण्याचा अधिकार नाही. आम्हाला असा न्याय दिलाय देहांत प्रायचित्ताचा. एवढा कागद गावातल्या महादेव भटांना, विसोबा चाटीला, मुदगल शास्त्रीला दाखवा. ते पाहिल्यावरती तुम्हाला जातीमध्ये घेतील, न्याय देतील. सकाळ झाली, 4ही लेकरांना जाग आली. आई 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 म्हणत डोळे चोळत मुक्ताबाई उठली. सिद्धबेटामध्ये जाते, या कोपऱ्यात जाते, त्या झाडाजवळ जाते. आई 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 म्हणून आका मारते. आई दिसत नाहीत, बाबा दिसत नाहीत. बाबा, निवृत्तीनाथ महाराज सरोलीपर्यंत जातात, ज्ञानोबाराय गावामध्ये जातात, सोपन काका मरकळपर्यंत जातात. आई बाबा, आई बाबा, आई बाबा, आई बाबा सगळीकडे पाहतात. कुठंच सापडत नाही. कुठं गेशील रे आई? कुठं गेली असेल रे दादा आपली आई? कुठं गेले असतील रे आपले बाबा? 4ही भावंड एकमेकाच्या गळ्यात पडून रडतात. संध्याकाळ होते, सिद्ध बेटात येतात तर दिवा लावण्याची वेळ झालेली असते. दिवा लावताना त्या दिव्याच्या शेजारी कागद दिसतो, चिठ्ठी दिसते. मुक्ताबाई म्हणते, दादा इथं काहीतरी लिहिलेलं आहे रे. ते निवृत्तीनाथ महाराज वाचायला सुरुवात करतात आणि वाचता वाचताच रडायला लागतात. काय झालं दादा? सगळे चिठ्ठी वाचून दाखवतात. 4 भावंड एकमेकाच्या गळ्यात पडून हंबरडा फोडून रडतात. आता आपल्याला आई नाही, आता आपल्याला बाप नाही. आता आपली आई पांडुरंग, आपला बाप पांडुरंग दादा मिठी मारतात. सकाळच्या वेळी तो कागद घेऊन गावामध्ये जातात. बहिणींनो ऐका, भावांनो ऐका, किती सहन करावं लागतं. उगीच लोक दर्शन घेत नसतात माऊलीचं. उगीच समाधीला किंमत नाही. उगीच डोळे झाकून आपण माऊलीचं दर्शन घेतलं नाही रे. ऐका दादांनो माझं,
सकाळी सकाळी ती चिठ्ठी मुदगल शास्त्री महादेव भट्टाला दाखवतात. महादेव भट्ट ते पत्र चिठ्ठी वाचतो. एखाद्या दगडाला दया येईल, एखाद्या दगडाच्या डोळ्यातून पाणी येईल, पण महादेव भट्टाला त्याचा काही फरक जाणवत नाही. तो महादेव भट्ट ती चिठ्ठी पायानं तोडवतो. रे ए ज्ञाना, ए निवृत्ती, ए सोपाना, ए मुक्ताबाई, आमच्या गावात राहायचं नाही. तुमच्या माय बापानं जसं देहांत प्रायचित्त घेतलं ना, तसं तुम्ही घ्या. काय कठीण शब्द आहेत महाराजी. असे शब्द नका बोलू शिदोडकर. असे शब्द बोलू, कोणाच्या अंतकरणाला शब्द लागेल असे शब्द बोलू नये माणसाने. कोणाचं अंतकरण दुखेल, कोणाच्या मी तर म्हणतो मारल्याले घाव जातात रे, शब्दाचे घाव जात नसतात. खूप चांगलं बोला रे. तुम्ही पण बरा आणायचं असेल शुद्धीपत्र तर पैठणवरनं घेऊन या. माऊली पैठणला जातात, रेड्याच्या मुखातून वेद बोलवतात. चमत्कार होतो, चमत्कार. आणि समजतं हे साक्षात ज्ञानोबाराय नाही, हे विष्णूचा अवतार आहे, पांडुरंगाचा अवतार आहे. आणि शुद्धीपत्र दिलं जातं माऊलीला. ज्ञानेश्वरी सारखा पावन ग्रंथ नेवाशाला लिहितात. ब्राह्मणी नावाच्या गावाला अमृत अनुभव लिहितात. व हरिपाठ सगळे ग्रंथ लिहितात. शुद्धीपत्र घेऊन आळंदीला येतात. ऐका रे भाविकांनो, शुद्धीपत्र दिल्यावर सुद्धा महादेव भट्ट ते पत्र पायानं तुडवतो. आता मात्र पाय पांगळा होतो. हा, एकदा माफ करेल भगवान, तुम्हाला दोनदा नाही करणार. पाय पांगळा होतो. दुसऱ्या दिवशी माऊलीला माहिती पडतं की आमच्या शुद्धीपत्रावर पाय दिल्यामुळं महादेव भट्टाचा पाय पांगळा झाला. किती सहन करावं लागतं, साधू बनणं सोपं नाही. ऐका, त्या महादेव भट्टाच्या घरी जातात, त्याचा पाय आपल्या हातात घेतात, आपल्या डोळ्याची दृष्टी त्याच्या पायावर टाकतात आणि महादेव भट्टाचा पाय जसाची तसा चालायला करून देतात. एवढं महाग असतं बघा संतपण महाराज. ज्यानं चिठ्ठी तोडवली, ज्यानं मायबापाचा अपमान केला, त्याला सुद्धा माफ करावं लागतं. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. केला जगाशी उपकार, तारियेले नारी नर. अंगावर थुंकलं तरी माफ करावं लागतं. संत बनणं सोपं आहे महाराज. तुका म्हणतेची संत, तुका म्हणतेची संत. बोला 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 बोला. तुका म्हणते संत, तुका म्हणते संत. सोशी जगाचे, तुका म्हणे तोची संत, सोशी जगाचे आघात. संत बनणं सोपं नाही. घाव सहन करावं लागतं, माफ करावं लागतं. नाही म्हणू शकत आपण. बाण कोरला आपल्याला सहन होत नाही. ऐका, आपल्या घराचं कोणी वाटी गेलं तर आपल्याला सहन होत नाही. संत बनणं अवघड आहे, देव बनणं तर त्याच्यापेक्षाही अवघड आहे. पण मानव तर बनू शकतो ना आपण. माणूस बनायचंय ना, ही कथा लागेल. त्याला रामकथेची गरज आहे. माणूस बनायचा असेल तर रामकथा ऐकावी लागेल. त्रास झाला रामप्रभूला तरी आईनं जरी सांगितलं वनवासात जा, तरी जावं लागेल.